सर तपोवन ठिकाणी एक वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरं तर म्हणजे वृक्ष लावणं गरजेचं असताना मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करते किंवा त्याच्या प्रोत्साहन देते. अशाच पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. कसं बघता आणि हे सगळं वृक्षतोड कशा पद्धतीने थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? आता खूप विरोधच करावा लागणार आहे, कारण तपोवनची जी जागा आहे ना ती कुंभमेळ्यासाठी वगैरे करणं, झाडं तोडणं म्हणजे मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहेत ह्या लोकांना. तर आता हे तपोवनचं तर मला इतकी फोन आणि माहिती येते. मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले, आमचे जे मनीष बाविस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाडं तोडून 10 झाडं लावणार सांगत असाल, असलं काहीतरी फालतू विधान करत असाल, तर आम्ही एक झाड तोडण्यासाठी 100 माणसं तयार आहोत. आम्ही 100 माणसं तिथं मरू पण एक झाड तोडू देणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा घ्या म्हटलं. आणि याच्या पुढं आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे. म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला 4000 झाडं तोडत आहेत, तर 400 वडाचे झाडं आहेत. आम्ही म्हटलं हे असं का करताय, वाचवू शकतो ना, अशी कितीतरी झाडं वाचवू शकलो असतो आपण. आणि लावण्याची चेक करण्याची पद्धत आपल्याकडे नाही आहे. तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकार आपलंच असताना आपलं म्हणूनच इतकं बेजबाबदार वागतं, माझ्या तोंडाशिवाय पण बेजबाबदार वागतं या झाडांच्या बाबतीत. तर मला फार अनुभव आहे आणि मला सुचत नाही अजून काय करावं. पण एक दिवशी ही सगळी लोक पेटून उठतील आणि ह्या उठण्याच्या परिस्थितीत आत्ता आहेत. मी तर निमित्त मात्र आहे, पण सगळ्या भागातून मला नागपूरला 45,000 झाडं तोडणार आहेत, कर्जतला झाडं तोडणार आहेत. मला सगळीकडून फोन येतात, सांगतात की तुम्ही सांगा काय करायचं. तर मी काय सांगणार. मग माझं म्हणणं की आपल्यापासून आपण सुरुवात करूया. पण आता एक प्रश्न पडेल की माझ्या डोळ्या देखत मुलं बळ मारावी तशी झाडं तोडली जातात, ही आपण वाचवलंच पाहिजे. राज्य सरकारला काही तुम्ही याच्या अनुषंगानं काही बोलणार? राज्य सरकारने डोळे उघडले पाहिजेत. असं आपण कोणाकडे चेक करू शकतो? मी चेक करू शकतो 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी पासून लावलेल्या झाडांचा हिशोब द्या. 15 वर्षापूर्वी समजा मुनगुट्टीवार होते, त्यांच्या काळात लागलेल्या झाडांचा हिशोब द्या. असं लावलेल्या हिशोबचं मागायला लागलो तर कोण द्यायला तयार आहे आणि कोण काढायला तयार आहे? आणि असे सगळेच म्हणजे आपल्याकडे ही चेक करण्याची पद्धत नाही. एक प्रकारची मला काय लोकशाही म्हणायची का हुकुमशाही म्हणायची तेच कळत नाही मला. कशा पद्धतीने जगायचं ते समजत नाही. आता मगाशी तुम्ही बोलला की इंग्रजांच्या काळात जेवढं हे झालं नव्हतं तेवढं मोठ्या प्रमाणात आता ऱ्हास होतोय सगळ्या निसर्गाचा, किंवा ज्या पद्धतीनं हे चाललंय दंडीलशाही चाललेली आहे अशा पद्धतीने. हां, म्हणजे आता कोणी काय जर आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातो ना, असं नाही पाहिजे. बोलता आलं पाहिजे, तुम्ही त्याचं समजावून घेतलं पाहिजे आणि विचारानंच गेलं पाहिजे. पण इतकं ढोंगी सगळेच बोलायला लागलेत ना आता, म्हणजे ह्या पक्षाने त्या पक्षाने त्या पक्षाने त्या पक्षाने हे इतकं भयानक चाललंय. हे कळत नाही का? सगळ्यांना कळतंय ना, पण आता त्याचा उद्रेक होण्याची वेळ आलेली आहे.